विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी ॲडमिशन फॉर्मची प्रोसेस सुरू झालेली आहे, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत ज्याची तुम्हाला गरज लागणार आहे, ज्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, याच्याबद्दल अत्यंत विस्तृतपणे याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवला आहे। तो जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बघा। परंतु त्याच्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेमध्ये जे काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत, नियमात बदल केलेले आहेत, विद्यार्थ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यामधून विद्यार्थ्यांचा जो फायदा होणार आहे, त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या होत्या। परंतु त्याच्यामध्ये विस्तृतपणे काही विद्यार्थ्यांना अडचण आलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल मी हा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर तत्पूर्वी काय करतो, एक एक नियम, जो महत्त्वाचा नियम आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नियम काय असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे 10 किलोमीटरचा जो नियम घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून फॉर्म भरू शकता का। आजपर्यंत विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते, सर आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये राहायला आहे परंतु आमच्या शिक्षणाची सुविधा आमच्या जिल्ह्यामध्ये नसल्यामुळं आम्ही शेजारच्या नजदीकच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतोय, परंतु तशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरता आलेले नव्हते। म्हणून काही लोकांनी त्याच्यामध्ये कंप्लेंट म्हणा किंवा समितीला काय माहिती सांगण्यात आली होती की याच्यामध्ये बदल करा, तर त्यानुसार काही निर्णय घेण्यात आले। अगदी तुम्हाला विस्तृतपणे मी सांगतो, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो। परंतु महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। याच्यामध्ये जर तुम्ही चुकला, म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही चुकला तर तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होऊ शकतं, ठीक आहे। त्याच्यामध्ये आता तुम्हाला मी सांगतो, त्याच्यामध्ये महत्त्वाची काय गोष्ट आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाची अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये नियम कोणते कोणते बदललेत। पहिला जो नियम आहे तुम्हाला मी सांगितलं 10 किलोमीटरचा नियम आहे। 10 किलोमीटरचा नियम काय आहे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगणार आहे। म्हणजे स्टडी इन नेबरिंग डिस्ट्रिक्ट स्कूल विदिन 10 किलोमीटर स्टील इलिजिबल आहे का विद्यार्थी, त्या गोष्टीबद्दल माहिती आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम काय आहे, रुरल आणि अर्बन, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना डाऊट आहे, मी अर्बनमधून फॉर्म भरू शकतो का, मी रुरलमधून भरू शकतो। म्हणजे मी खेडेगावात राहायला आहे पण शहरात शिकायला आहे, किंवा शहरात राहायला आहे परंतु खेडेगावात शिकायला जातो, अशा काही गोष्टी आहेत, याच्याबद्दल सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न। एक्झाम पॅटर्नमध्ये याच्या अगोदर जी परीक्षा झाली होती 2025ला 26च्या ॲडमिशनसाठी, ती 2 फेजमध्ये झाली। मग ह्या वर्षी काय त्याच्यामध्ये बदल झाले का, 2 फेजमध्ये होणार आहे का एका फेजमध्ये होणार आहे, त्याच्याबद्दलची माहिती असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाची माहिती असेल टेस्ट म्हणजे एक्झाम पॅटर्न, जो तुम्हाला मेंटल ॲबिलिटी सब्जेक्ट होता, मेंटल ॲबिलिटी जो सब्जेक्ट होता 40 क्वेश्चन होते, 14 मार्काला जो होता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटल ॲबिलिटी प्लस एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याला आपण GS म्हणू शकतो किंवा GK म्हणू शकतो, अशा पद्धतीचा तुम्हाला ज्या काही गोष्टी आहे सिलेबसबद्दल असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल, जेवढ्या गोष्टीमध्ये बदल झाल्यात, जेवढ्या गोष्टी तुमच्यासाठी परीक्षेसाठी येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या असेल, प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचवणार आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पहिला हा नियम आपण समजून घेऊ। 10 किलोमीटरचा नियम काय सांगतो बघा। आता पहिलं कसं होतं, जवाहर नवोदय विद्यालयाचा तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल किंवा फॉर्म भरायचा बाकी असेल, तर त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी। एक म्हणजे तुम्ही 3रीच्या वर्गात कुठे शिकला, 4थीच्या वर्गात कुठे शिकला आणि 5वीच्या वर्गात कुठे शिकला, ह्या 3 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत। बघा आता याच्यामध्ये कसं आहे, पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगतो, पहिल्यांदा तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहात, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमच्या जे पालकांचं जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते कोणत्या जिल्ह्याचं आहे त्याला महत्त्व आहे। म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात पण महाराष्ट्रातले समजा तुम्ही पुणे जिल्ह्याचे रहिवासी आहात, महाराष्ट्रातले समजा तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी आहात, तर त्याचं जे काही तुमच्या जिल्ह्याचं मूळ निवासी सर्टिफिकेट आहे, ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, ते ज्या जिल्ह्याचं आहे त्या जिल्ह्यातनं तुम्ही फॉर्म भरू शकता। मग आता काही विद्यार्थी काय म्हणतात, सर मी सोलापूर जिल्ह्याचा होतो, ठीक आहे, मी सोलापूर जिल्ह्याचा आहे किंवा होतो, सोलापूर जिल्ह्याचा आहे, परंतु माझं 3रीचं शिक्षण जे आहे हे पुणे जिल्ह्यात झालं, 4थीचं शिक्षण माझं सातारा जिल्ह्यात झालं मामाच्या गावाला, ठीक आहे, मामाच्या गावाला सातारा जिल्ह्यात झालं। या 2 गोष्टीशी तुम्हाला काहीच घेणं देणं नाही। म्हणजे 3रीचं शिक्षण तुमचं कोणत्या जिल्ह्यात झालं, 4थीचं शिक्षण तुमचं कोणत्या जिल्ह्यात झालं, त्याला काहीही तुमचं
मॅटर करत नाही. पण याच्या अगोदर काय होतं की तुमचं जे 5वीचं शिक्षण आहे, 5वीचं जे शिक्षण आहे, म्हणजे समजा एखादा विद्यार्थी सध्या सोलापूर जिल्ह्यात राहतोय, एखादा विद्यार्थी सध्या सोलापूर जिल्ह्यात राहतोय, त्याने 3रीचं शिक्षण पुणे जिल्ह्यात घेतलं, 4थीचं शिक्षण सातारा जिल्ह्यात घेतलं, कुठल्या बी त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु आता तो 5वीमध्ये सोलापूर जिल्ह्यातच शिक्षण घेत असलेला असावा. ही महत्त्वाची अट आहे. सोपी गोष्ट सांगतोय. तुम्ही ज्या आता जिल्ह्याचा राहा, कोणताही असू द्या, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, अगदी तुम्ही नागपूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, महाराष्ट्रातले कोणत्याही जिल्ह्याचा रहिवासी तुम्ही असाल, तुम्ही 3रीचं शिक्षण कोणत्याही जिल्ह्यात घेतलं असू द्या, 4थीचं शिक्षण कोणत्याही जिल्ह्यात घेतलेलं असू द्या, परंतु 5वीचं शिक्षण ज्या जिल्ह्यात तुम्हाला नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरायचा आहे, आणि नवोदय विद्यालयाचा फॉर्म तुम्ही कुठे भरू शकता, फक्त आणि ज्या जिल्ह्यात तुम्ही रहिवासी आहात, ज्या जिल्ह्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, त्या जिल्ह्यामध्ये सध्या तुमचं 5वीचं शिक्षण चालू असावं. म्हणजे 5वीच्या वर्गात तुम्ही प्रवेश घेतलेला असावा, अशी अट आजपर्यंत होती. परंतु आता त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. थोडासा बदल काय केलेला आहे? थोडासा बदल केलेला मी काय तुम्हाला सांगतो बघा. समजा 5वीच्या वर्गात आत्ताचा तुम्ही विचार करताय, ठीक आहे, 3री कुठं झाली, काय घेणं देणं नाही, 4थी कुठं झाली, त्याच्याशी काय घेणं देणं नाही, ते डायरेक्ट डोक्यातनं काढून टाका. हे कशाबद्दल बोलतोय मी? निवासी जिल्ह्याबद्दल. मग आता 5वीसाठी तुम्ही विचार करताय, परंतु समजा याच्यामध्ये बदल काय झाला. याच्या अगोदर काय होतं की तुम्ही ज्या जिल्ह्यात रहिवासी आहे त्या जिल्ह्यात तुमचं शिक्षण घेत असलेलं असावा, ठीक आहे, म्हणजे निवासीची अट होती. परंतु आता त्याच्यामध्ये थोडासा बदल काय करून गेलं, 10 किलोमीटर नियम केला. 10 किलोमीटर नियम काय केला, लोकांनी मध्यंतरी काय आरडाओरड केली. समजा बाबा मी सोलापूर जिल्ह्याच्या एखाद्या गावात राहत आहोत, ठीक आहे, सोलापूर जिल्हा हा माझा मूळचा जिल्हा आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यातली समजा एखादा तालुका आहे, समजा आपण त्यातला एखादा तालुका घेऊ, समजा करमाळा तालुका घेऊ, ठीक आहे, करमाळा तालुका घेतला. करमाळा तालुक्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यामध्ये आमचं समजा पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर शेवटचं गाव आहे, समजा एखादं समजा तिथं जे गाव आहे XYZ, समजा ते गाव आहे, ह्या गावामध्ये आम्ही राहतो आहोत, ठीक आहे, म्हणजे आमचं सोलापूर जिल्ह्यात शेवटचं गाव पुणे जिल्ह्याला लागून एक गाव आहे, आम्हाला लागून पुणे जिल्हा आहे आणि बॉर्डरवरचं आमचं गाव आहे, म्हणजे जिल्हा आमचा रेसिडेन्शियल सोलापूर जिल्ह्याचा आहे, परंतु आमचं गाव शेवटचं असल्यामुळं आमच्या गावात शिक्षणाची तेवढी सुविधा नाही, म्हणून शेजारच्या पुणे जिल्ह्यातल्या चांगल्या गावामध्ये आम्ही शिक्षणासाठी जातो, ठीक आहे, म्हणजे आम्ही शिक्षणासाठी जातो आणि आम्ही त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यातल्या एका शेजारच्या गावामध्ये शिक्षण घेतो. तर मग आम्ही ना पुणे जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो. पुणे जिल्ह्यात फॉर्म भरायला गेलं ते काय म्हणतात, तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा निवासी. सोलापूर जिल्ह्यात न फॉर्म भरायला गेलं ते काय म्हणतात, तुम्ही पुणे जिल्ह्यात शिकताय. मग ही अडचण येत होती. मग गव्हर्नमेंटनी, भारत सरकारने, जवाहर नवोदय विद्यालय समितीने याच्यावरती नियम काय काढला, उपाय काय काढला की बाबांनो, तुमच्या गावामध्ये शिक्षणाची सोय नाही, ठीक आहे, तर आम्ही असं पकडतो की चांगल्या शिक्षणाची सुविधा तुम्हाला 10 किलोमीटरवर मिळाली, परंतु तुमचा जिल्हा बदल झाला तर आम्ही ॲक्सेप्ट करतो. मग याच्यामध्ये फायदा काय झाला की जो विद्यार्थी सोलापूर जिल्ह्याचा आहे परंतु बॉर्डरवर राहत असल्यामुळे त्याचं 10 किलोमीटरच्या आतमध्ये पुणे जिल्ह्यात त्याचं 5वीचं शिक्षण चालू आहे. बघा, 3री 4थीशी काय घेणं देणं नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं 3री 4थीशी काय घेणं देणं नाही. ह्या वर्षी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर अट काय सांगते, 31 जुलै 2026 पूर्वी तुमचं प्रवेश 5वीच्या वर्गात तुमच्या जिल्ह्यात झालेला असावा. अजूनही मग आमच्याकडे अजून संधी आहे का? मी आता प्रवेश घेतला होता 5वीला, माझी शाळा चालू झाली होती 15 जूनला, परंतु आता मला कळालं की बाबा मी दुसऱ्या जिल्ह्यात शाळेला जातोय, मग माझ्या जिल्ह्यात जाऊन मी प्रवेश घेऊ का? दाखला काढ, तुझ्या जिल्ह्यात जा आणि तुझ्या जिल्ह्यात प्रवेश घे आणि तिथनं जवाहर नवोदय. फक्त अट काय सांगते, 31 जुलैपूर्वी 28 जुलैपूर्वी म्हणजे जे काय असेल त्याच्या आतमध्ये तुझा 5वीच्या वर्गात तुझ्या जिल्ह्यात प्रवेश झालेला असावा, तुमच्या जिल्ह्यात प्रवेश झालेला असावा. गोष्ट लक्षात आली तुमच्या? मग याच्यामध्ये फायदा काय झाला, तुम्ही सोलापूर जिल्ह्याचा आहे, कोणत्याही जिल्ह्याचा असू द्या, शेजारच्या जिल्ह्यात, पण 10 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षणासाठी आहात, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातनं जवाहर नवोदय विद्यालयासाठी फॉर्म भरू शकता. म्हणजे सोलापूरचा विद्यार्थी
पुणे जिल्ह्यात 10 किलोमीटरच्या आतमध्ये, पण पुणे जिल्ह्यातनं फॉर्म नाही भरू शकत तुम्ही. ज्या जिल्ह्याचा तुम्ही निवासी आहात, ज्या जिल्ह्याचा तुम्ही रहिवासी आहात, त्या जिल्ह्यातनं फॉर्म भरू शकता. मग एक रिलॅक्सेशन अट काय दिली तुम्हाला, की बाबांनो तुमचं गाव बॉर्डरवरती आहे, परंतु तुमच्या गावामध्ये शिक्षणाची सुविधा नाही, म्हणून शेजारच्या गावामध्ये तुम्ही शिक्षणासाठी जाता, पण ते गाव 10 किलोमीटरच्या आतमध्ये पाहिजे, पण ते शेजारचं गाव दुसऱ्या जिल्ह्यात आहे, चालेल, हरकत नाही. म्हणजे हा मोठा बदल आहे बरं का. कारण याच्यामुळं ह्या गोष्टीमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. ह्या गोष्टीमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण बरेच गावं हे 2 जिल्ह्याच्या बॉर्डरवर असल्यामुळे विद्यार्थी काय करतात, शेजारच्या गावामध्ये शिक्षणासाठी जातात. पर्याय नसतो ना, स्वतःच्या गावामध्ये जर शाळाच नाही, स्वतःचं गाव एखाद्या वस्तीवर आहे, पण ते अशा जिल्ह्यातल्या वस्तीवर आहे की त्या जिल्ह्यातली शाळा त्यांच्याजवळच आहे, मग शेजारच्या जिल्ह्यात शाळा, असे अनेक गाव आहेत ना. ह्या गावातल्या विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या आणि जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म भरण्यापासून आजपर्यंत ते वंचित राहिले होते. म्हणजे त्यांच्या हातातनं तर संधी गेली. पण जे आता सध्याची पिढी आहे, ज्यांनी सध्या 5वीला प्रवेश घेतलेला आहे, आता सध्या 5वीच्या वर्गात शिकत आहे, त्यांच्यासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. बाकी तर नियम आहेच आहे. मग महत्त्वाचं तुमच्या लक्षामध्ये निवासी रेसिडेन्सीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात आली का, जे तुम्ही मूळ निवासी आहात, मूळ निवासी म्हणजे ज्या गावाचं तुमच्या पालकांचं ज्या जिल्ह्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, त्याच जिल्ह्यात तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयासाठी फॉर्म भरू शकता. परंतु तुमचं शिक्षण सुद्धा त्याच जिल्ह्यात सुरू, म्हणजे आता सध्या 3री 4थीचं मागचं गेलं ते गेलं, आत्ता सध्या 5वीच्या वर्गामध्ये तुम्ही त्याच जिल्ह्यामध्ये, मूळ निवासी जिल्ह्यामध्ये शिकत असावेत, किंवा तुमच्या जिल्ह्यापासून शेजारच्या जिल्ह्यात 10 किलोमीटरच्या आतमध्ये तुमची शाळा असावी. तुम्ही मूळ निवासी जिल्ह्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जवाहर नवोदय विद्यालय आहे, आता ह्या वर्षी त्याच्यामध्ये 1 विद्यालयाची वाढ झाली, ठीक आहे, त्या विद्यालयामध्ये त्या जिल्ह्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. याच्यामुळे बरेच विद्यार्थी परीक्षेला फॉर्म भरण्यापासून वंचित राहत होते. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जे हुशार असून सुद्धा, मार्क्स पडून सुद्धा अशा पद्धतीच्या स्कॉलरशिपसाठी, म्हणजे अशा पद्धतीच्या ॲडमिशन प्रक्रियेपासून वंचित राहावं लागत होतं. म्हणून हा विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. याच्यानंतरची जी माहिती आहे, याच्यानंतरची माहिती रूरल एरियामधनं फॉर्म भरायचा का अर्बन एरिया, म्हणजे शहरी भागातनं फॉर्म भरायचा का ग्रामीण भागातनं फॉर्म भरायचा, याच्याबद्दल मी पुन्हा व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासमोर. तो व्हिडिओ बघण्यासाठी आणि जवाहर नवोदय विद्यालयाच्या ॲडमिशन प्रक्रियेबद्दल प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.